पाहूयात. रेडी रेडी. पहिला चेंडू तटून काढलाय, तो सरळ जातो ऑफसाईडच्या दिशेने. 4 धावेसाठी अबुतुल्ला चौधरी, 4 धावा. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो हा प्लेयर्स. छोटा पॅकेट बडा धमाका. अबुतुल्ला आज टायगर्सने ओपनिंगला पाठवलेला आहे त्याला. पुढचा चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू टाकलेला अबुतुल्ला साठी. खूपच कमबॅक श्रीनाथचं. अबुतुल्ला वर्सेस श्रीनाथ. परत त्या ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि हा सरळ झेलबाद. गणेश माळी यांच्या हातातून झेलबाद होताना अबुतुल्ला. या विकेटच्या नंतर जाताना फरमान भैया. खूपच चांगली फलंदाजी झालेली आहे अबुतुल्ला कडून. 3 चेंडू मध्ये 1 चौकार, 1 निर्धाव आणि 3रा झेलबाद गणेश माळी. पुढचा चेंडू श्रीनाथचा. स्ट्राईकला आलेले आहेत ते फरमान भैया. पाहूयात काय होतंय. काय रे चला, प्लेयर्सला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. आपल्याला खूप लवकर मॅच पूर्ण करायची आहे. पुढचा चेंडू हा परत हवेमध्ये गणेशच्या हातात आणि गणेशच्या हातातून झेल निसटताना फरमानबाईच्या बॅट मधून निघालेला चेंडू होता, तो झेल मिस केलेला आहे गणेश माळी यांनी. लगेच उचला, बस ना खाली का बुट टेक ना, तुमचं थोडीच लागलेली आहे. हा जावा ना बसा तिकडे जाऊन. पुढचा चेंडू श्रीनाथचा फरमानबाईसाठी. पाहूयात काय होतंय. गणेश कडून झेल सुटलेला आता, एक स्टेटला आणि एक ऑफला. पुढचा चेंडू श्रीनाथचा फरमानबाईसाठी. आणि हा फिल्डर चेंज होत असताना बॉलिंग करतो श्रीनाथ. तितक्यातच अंपायरने अडवलेलं. पुढचा चेंडू सरळ तटून काढलेला, समोरच्या दिशेने पवन पाटला जातात. खूप चांगला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण पवन पाटील त्रिमूर्तीचे कॅप्टन. त्यांना चेंडू दिसला नव्हता तरी त्यांनी तो कलेक्ट केला. खूप उशिरा निघाले होते ते. श्रीनाथ कमबॅक करताना आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू फरमानबाईसाठी. हा तटून काढलेला चेंडू लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव वाढताना रॉयल टायगर्स. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी होताना श्रीनाथ कडून 1 ओव्हर समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती 11. लॉस ऑफ 1 विकेट. अबुतुल्ला चौधरी यांचा तो बळी झालेला गणेश यांच्या हातात झेल. त्याच नंतर दुसरा पण झेल त्याच्या हातात गेला होता, पण त्याच्याकडून मिस फिल्डिंग होऊन गचा क्षेत्ररक्षणाच्या रूपामध्ये तो झेल निसटलेला. बीपीएल मैदानामध्ये खचाखच पब्लिक भरलेली. जॉर्ज बटलर उर्फ सतीश कोटमाळे गोलंदाजीसाठी आलेले.
सांग ना मग तवाच. आणि हा बॉल जमिनीच्या खालोखाल राहत असताना मला 11 म्हणलं. मी त्याला विचारलो तर 11 म्हणला. आणि आज खूप चांगल्या पद्धतीने चौकार खेचलेला आहे तो फरमान भव्यानी. असा या बुरी प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या दिवसाचा दुसरा सामना रंगतदार असा होताना पाहुयात सतीश वर्सेस फरमान भया. तो परत उडलेला आणि असा झेलबाद कटआउट. सतीशने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. या आधीचा चेंडू मध्ये चौकार. मला माहित नाही बघ त्याचं नाव. अबूने खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलेला हा चेंडू. आता आलेला आहे तो 1 नंबर जर्सी मध्ये DK उर्फ धनंजय केचकर. पाहुयात आपल्या संघासाठी काय करू शकतो आणि कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. खूप चांगल्या पद्धतीने त्रिमूर्ती वॉरियर्सची गोलंदाजी होत असताना सतीश कोटमाळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या टीमसाठी टीम वर्क पूर्ण करत आहेत. वाईट चेंडू आणि अतिरिक्त 1 धाव अशा प्रकारे 2 धावा मिळालेल्या आहेत रॉयल टायगर्स संघासाठी. पुढचा चेंडू सतीशचा आसिफ भैयासाठी फुल पॉवर प्ले मध्ये. एक स्टेटला एक लेग साइडला. परत फिल्डिंग चेंज करताना सतीश. समोरच्या दिशेने खेळलेला लेग साइडच्या बॉल जातोय तो सीमारेषेकडे आणि इकडून जुबेर पठाण बॉलच्या समोरासमोर. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. सरळ तो झेल जातोय यष्टीरक्षकाकडे. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना जुबेर पठाण स्टेट पासून लेग पर्यंत त्यांची धाव जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत बॉल अडवू शकतात. पुढचा चेंडू आणि हा बॅटवर दिलेला चेंडू होता. पाहुया जुबेर बॉलच्या खाली जात असताना काय होतं आणि हा झेल खूप चांगल्या पद्धतीने झेल पकडलेला आहे जुबेरने. असा प्लेयर आहे की तो बॅट बॉल आणि फील्ड इज ऑल बेस्ट. गुड ऑफ गोल्ड अँड युअर ऑफ बेस्ट. सर्व काही चांगल्या पद्धतीने आता जातो तो बॅटिंग साठी निलेश कोचेवाड. रॉयल टायगर्सला एकामागोएक झटके बसत असताना खूप घाण प्रदर्शन होत आहे रॉयल टायगर्सचं आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रदर्शन होत आहे त्रिमूर्ती वॉरियर्सचं. पाहुयात पुढचा चेंडू सतीश कोटमाळे यांचा निलेश कोचेवाड. इथं तटून काढलेला हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्या बॉलचा सन्मान केला तो निलेश कोचेवाड यांनी.
यानंतर ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉयल टायगर्स यांची धावसंख्या झाली ती 15 धावा. ह्याच्यानंतर आहे हा मला हाकलले तर टिपूला घेणार आहेत म्हणा. टिपूला घेणार आहेत टिपूला. पाहूयात पॉवर प्लेच्या नंतर षटक घेऊन येत आहे तो जुबेर. क्षेत्ररक्षण लावताना पवन पाटील. खूप चांगल्या पद्धतीने खेळ होत असताना त्रिमूर्ती वॉरियर्सची कंटिन्यू 2 सामने जिंकलेले आहेत त्रिमूर्ती वॉरियर्सनी. त्यांचा आज 3रा सामना, आजच्या दिवसामधला 2रा सामना होत असताना त्रिमूर्ती वॉरियर्स वर्सेस रॉयल टायगर्स. पाहूयात काय होतंय. DK वर्सेस जुबेर. 3ऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. आयकॉन वर्सेस आयकॉन. बेस्ट बॉलर वर्सेस बेस्ट बॅट्समन. DK वर्सेस जुबेर. उडीद पापड उडीद पापड उडीद पापड प्रेक्षकांसाठी सर्व काही अवेलेबल आहे या BPL च्या मैदानावर. स्कोर कोण लिहू राहिले कंटिन्यू चालूच राहते का. किती बॅटिंग कोणाची झाली फर्स्ट विनिंग आहे का. रॉयल टायगर्स सुंदर टोलवलेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव या ठिकाणी भेटेल. जुबेरला प्रोत्साहित करताना त्यांचा संघ की सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या BPL मध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. बॅट मध्ये काहीतरी थोडीशी खराबी. पुढचा चेंडू निलेश साठी जुबेरचा. जुबेर खूपच उत्साहित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलेलं आहे. बघूया या चेंडूवरती काय परिवर्तन होतंय दोन्ही संघामध्ये. सुंदर डॉट केला आणि जुबेरचं प्रोत्साहन वाढवताना प्रेक्षक आणि पूर्ण संघ. 16 धावा 3 विकेट 2.4. सुंदर टोललेला चेंडू. बघूया काय होतोय. क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि अडवलेला हा चेंडू सरळ बॉलरच्या हातामध्ये. 2 धावा पूर्ण या ठिकाणी. संघाची वाढती धाव संख्या 18. आणि जुबेरच्या शेवटच्या चेंडूवर टोलवला. बघूया कॅच होतंय का हा. आणि हा सुंदर झेल जुबेरच्या शेवटच्या चेंडूवरती परिणाम झालेला आहे. सरळ बाद निलेश कोचवाड
या ठिकाणी बाद झालेल्या आहेत. 2 धावा संघाची वाढती धावसंख्या 18. आणि उत्साह बघा या ठिकाणी, जसा उत्साह IPL मध्ये असतो तोच उत्साह या ठिकाणी BPL मध्ये बोरी प्रीमियर लीग पाटील साहेब यांच्या स्टेडियमवरती हा भव्य दिव्य सामना रंगलेला आहे. शेवटच्या चेंडूवर सरळ झेलबाद. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 18. बघूया चौथं षटक कोण घेऊन येते ते. 4 विकेटचा नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. रॉयल टायगर्स थोडंसं समजदारीनं खेळावं लागेल असं वाटतंय, कारण 4 विकेट आपले पडलेले आहेत. 6 विकेट बाकी आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी त्रिमूर्तीची. आता नवीन बॅट्समॅन आलेले आहेत ते शंकर मलवाडे. 4 बाद नंतर संघाची पूर्ण कमान शंकर मलवाडे यांच्याकडे आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मिनाज. बघूया मिनाज काय करतोय ते संघासाठी. सूरज कोल्हे सरांना लाईव्ह प्रश्न विचारतो या ठिकाणी. सर, 4 विकेट पडलेले आहेत 3 ओव्हरमध्ये. काय वाटतंय संघाची वाढती धावसंख्या काय होईल? 90-95 रनपर्यंत जाईल. सर सांगतायत की 90-95 पर्यंत जाईल, कारण 4 विकेटच्या नंतर सुद्धा त्यांना भरोसा आहे की संघाची धावसंख्या वाढेल, कारण मोठे मोठे शॉट या ठिकाणी खेळल्याशिवाय आता संघाची धावसंख्या वाढणार नाही. कारण 1 पॉइंट तर मायनस होऊन जाईल जर 5 ओव्हरमध्ये जर आपला स्कोर कमी झाला. आणि अंपायरचा इशारा वाईट. 1 अतिरिक्त धाव. संघाची वाढती धावसंख्या 19. सुंदर टोलवलेला चेंडू लेग साइडला. बघूया काय होतंय ते. अंपायरचा इशारा. चौकार. संघाची वाढती धावसंख्या 23. पहिल्या चेंडूवर ते पहिला चौकार या ठिकाणी डीकेने मारलेला आहे आणि डीकेंना अशाच पद्धतीने खेळावं लागेल, कारण 4 विकेट पडलेला आहे. ज्या ठिकाणी गॅप असेल त्याच ठिकाणी आपल्याला मारावं लागेल. मिनाजच्या पहिल्या चेंडूवर 1 चौकार आणि 1 वाईट. अतिरिक्त धावसंख्या म्हणजे 5 रन गेलेले आहेत पहिल्या चेंडूवरती. बघूया पुढच्या चेंडूमध्ये काय होईल. परत हवेमध्ये उसळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही आणि 1च धाव या ठिकाणी मिळेल. संघाची वाढती धावसंख्या 24. चेंडू झाले ते 2. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूला चौकार आणि हा तिसरा चेंडू सिंगल, म्हणजे झाले चेंडू ते 2. 1 वाईट सोडून आणि संघाची वाढती धावसंख्या 24. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न होता आणि हे काय बिटवीन द विकेट. अंपायरचा इशारा काय येतो ते पाहतील सर्व प्रेक्षक आणि आम्ही पण. संघाची वाढती धावसंख्या 25. सुंदर टोलवलेला हा चेंडू. बघूया काय होतोय. आणि अरे बापरे. आणि हा सुंदर झेल झाल्यानंतर सुद्धा सुटला. रनआउटचा सुद्धा चान्स होता. सुंदर प्रयत्न आणि प्रेक्षकांचा तेवढा प्रतिसाद या ठिकाणी संघाला भेटत आहे. गणेश माळी सावरत आहेत त्यांना.
सुंदर प्रयत्न होता, हातात झेल बसलेला होता परंतु तोल सावरला नाही आणि झेल सुटला. एकच रन या ठिकाणी भेटलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या 25, 26. एक जीवनदान या ठिकाणी मिळालेलं आहे. अंपायरचा इशारा वाईट. बॅट्समन सुद्धा खूपच समजदारीने बॅटिंग करतायत या ठिकाणी. थोडा लूज होता चेंडू परंतु एक अतिरिक्त धाव कशीही भेटणार आहे म्हणून त्याने चेंडूला छेडलेलं नाही. आणि ह्या काय थोडीशी गपलत दोन बॅट्समॅन मध्ये. येऊ का नको, येऊ का नको. विकेट टिकवून खेळावं लागेल या ठिकाणी कारण 4 विकेट पडलेले आहेत. एक 5वा विकेट पडला असता परंतु थोडासा हातात झेल बसला नाही. एक बॉल शिल्लक आहे, आणखीन एक चेंडू वाईट, त्यामुळे एक चेंडू अतिरिक्त टाकावेच लागल. संघाची वाढती धावसंख्या 27. बघूया मिनाजचा हा शेवटचा चेंडू. सुंदर टोलवलेला चेंडू जाते तो मिड ऑन मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या 28. 4 विकेट. 4 विकेटच्या नुकसानीनंतर संघाची वाढती धावसंख्या 28. ओव्हर संपले ते 4. बघूया आता कप्तान काय करतायत. थोडस सल्ला मसलत घेत आहेत की एक कॅच तर सुटलेला आहे, 1-2 अतिरिक्त रन गेलेले आहेत मिनाजच्या ओव्हरला. त्यासाठी थोडस सावरावं लागेल कारण म्हणावी तशी धावसंख्या झाली नसली तरी सुंदर प्रदर्शन या ठिकाणी दोन्हीही बॅटर करतायत. आणि षटक घेऊन आलाय तो जुबेर. परत एकदा जुबेर षटक घेऊन आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन आलाय तो जुबेर. प्रेक्षक सुद्धा खूप शांत चित्तबुद्धीने मॅच पाहतायत कारण अटीतटीचा हा सामना. 2 विजयाचे मनसुंबे संघाकडे आहेत. बघूया 3ऱ्या सामन्यामध्ये कोण विजेता संघ ठरतो ते. जुबेरचा पहिला चेंडू. सुंदर अपील आणि अंपायरचा इशारा आउट. जुबेरच्या पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जुबेरचं. आणि शंकर मलवाडे बाद. नवीन बॅटर जातोय तो अजित मलवाडे. 5 विकेट पडलेले आहेत. या 5 विकेटच्या नंतर संघाची वाढती धावसंख्या 28 रन, 5 विकेट. आणि षटक चालू आहे ते 5वंच. म्हणजे सरासरी प्रत्येक ओव्हरला 1 विकेट पडत होता. मागच्या ओव्हरलाही विकेट पडला असता परंतु या ठिकाणी झेल सुटलेला आहे मिनाजच्या बॉलिंग वरती. जुबेरचा दुसरा चेंडू मलवाडेसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलेलं आहे. जुबेरचा दुसरा चेंडू. ओव्हर द विकेटचा मारा करतायत जुबेर. सुंदर वाईट बॉल क्षमा असावी. लाईट इफेक्ट मुळे थोडस
उशिरा डिसिजन माझ्यापाशी आला. परत एकदा वाईट. 30 धावा पहिल्या चेंडूवर पहिला बाद. सलग 2 वाईट 2 अतिरिक्त धावा. डिफेन्स केलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धावसंख्या नाही. सुंदर ब्लॉक. या ठिकाणी माझे सहयोगी सांगतायत की जुबेर खूपच घातक प्लेयर, ब्लॉक करण्यात खूप पटईत असलेला हा अष्टपैलू खेळाडू जुबेर. पुढचा चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. संघाची वाढती धावसंख्या या चौकारानंतर 34. षटक चालू आहे ते 6वं 5वं. खेळण्याचा प्रयत्न परंतु सुंदर डॉट केला या ठिकाणी जुबेरनी. 2 वाईट नंतर सुंदर पदार्पण या ठिकाणी जुबेरचं. संघाची धाव संख्या स्थिरावलेली दिसते. परत एकदा पळून काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 1 रन 22च्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या 35. उचलून खेळण्याचा प्रयत्न बघूया काय होतं या ठिकाणी. परत एकदा चेंडू. 2 कॅचा तर माझ्या समोर सुटलेल्याच आहेत. तरी सुद्धा मॅचवर नियंत्रण पाहायला मिळतंय कारण संघाची धावसंख्या खूप वाढलेली नाही. 5 ओव्हर 36. डीकेला जीवनदान म्हणजे मॅच दान सुद्धा करू, मॅच दान घेऊ सुद्धा शकतात डीके. एवढे अष्टपैलू खेळाडू डीके. जीवनदान पे जीवनदान. पुढचा चेंडू मिनाज. हवेमध्ये खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघूया काय होतं. आणि परत एकदा झेल सुटलेला आहे. आणि हे काय पूर्ण गमतीशीर प्रसंग झालेला हा. मॅच मध्ये सलग 3 कॅचा सुटलेल्या आहेत. आणि मला तर वाटतं या बॅट्समॅनच्याच कपाळावर भाग्य लिहिलेलं आहे काय की एका मॅच मध्ये 3 कॅचा. बॅट चेंज केलेला आहे. CSK चे अष्टपैलू खेळाडू बोरीचे शान अमित बंडे यांचं आगमन मंचावर झालेलं आहे. तसेच मुशिराबादचे राम चिपुरे. करावं तेवढं कौतुक कमी त्यांचं. संयोजन समितीच्या वतीने सर्व नागरिकांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सुंदर टोलवलेला चेंडू. गच्चाळ. काय झालेलं आहे काय कळालंच नाही. चेंडू दिलेला आहे आणि विकेटची सुद्धा अपील केलेली आहे असे म्हणतायत प्रेक्षक. परंतु पंच खूपच चाणाक्ष. लातूरमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेले हे पंच निपक्षपातीपणे निर्णय देतात, यात काहीच शंका नाही.
BSK वर्सेस कालची जिंकलो भाई, आजची बोनस पॉईंट भेटला पण मॅच हरलो. 12-31. परत एकदा संघ सामना खेळण्यासाठी तयार. उचलून खेळण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. मला वाटतं या ठिकाणी खेळाडूंनी थोडस बॅटरने लक्ष दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी मारून संघाची वाढती धावसंख्या पळवली पाहिजे. कारण उचललेला चेंडू बघूया काय करतायत ते गणेश माळी यांच्या हातामध्ये. मिनाजचं मनोबल वाढवत आहेत त्यांचा संघ. पुढचं काही ती अमित भंडे बोलतील. सुंदर उचललेला टोलवलेला चेंडू आणि हा पण सुटला असता परंतु झेल झालेला आहे आणि हा सरळ बाद. 6 विकेट. संघाची वाढती धावसंख्या 39. आता यानंतर माझे सहयोगी मित्र अमित भंडे समालोचन करण्यासाठी संयोजन समितीला सहकार्य करतील. माईक त्यांच्या हातात देण्याच्या अगोदरच मी त्यांना सांगू इच्छितो की 6 ओव्हर तर संपलेले आहेत आणि 6 विकेट पडलेले आहेत आणि 39 धावा झाल्या आहेत. काय सांगतो अनुभव सर तुमचा की संघाची वाढती धावसंख्या किती होईल पुढच्या 4 षटकामध्ये? पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंतचा त्रिमूर्ती वॉरियर्सचा खेळ हा खूपच चांगल्या पद्धतीने झालेला आहे. रॉयल टायगर्स विस्कळीत झालेली आहे. मिनाज, जुबेर, सतीश, श्रीनाथ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. त्यात पण 4 झेल सुटलेले असताना त्रिमूर्ती संघाचे तिथून पुढचा चेंडू मिनाजचा. फलंदाज आहे तो अनवरने तटून काढला तो लेग साईडच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात तत्पूर्वी एक धाव पूर्ण केलेली आहे रॉयल टायगर्स. स्टेडियमचे मालक एका विकेटला 100 रुपये. स्टेडियमचे मालक शंकरराव पाटील यांच्याकडून एका विकेटसाठी 100 रुपये आलेले आहेत. पाहूयात इथून पुढं कोण विकेट घेतो आणि कोण बक्षीस घेऊन जातो. त्रिमूर्ती वॉरियर्सचे गोलंदाज खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत. 6 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ते 40 धावा, 6 विकेट आणि बॅटिंग करत आहेत धनराज केचकर, अनवर तांबोळी. इथून पुढचं काय समालोचन होईल ते आमचे सहयोगी श्री राजकुमार आंबुलगे, दक्ष पोलीस करिअर अकॅडमीचे संस्थापक हे पाहतील. सर धन्यवाद. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 40 धावा झालेल्या आहेत. एक निराशाजनक धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. इथून पुढे हर विकेटला 100 रुपये बक्षीस. सॉरी शंकर पाटील शरद पाटील दक्षिण ग्राउंडचे मालक. या स्टेडियमचे मालक सर्वांच्या हृदयातले आधारस्थान शरद पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये बक्षीस. ऑलरेडी 6 विकेट पडलेले आहे तरी सुद्धा पुढच्या 4 विकेटसाठी 100 बक्षीस ठेवलेलं आहे. बघूया गोलंदाज विकेट काढतात का नाही ते. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या फक्त 40 आणि या मैदानावरती 40 रन म्हणजे काहीच नाहीत. 105 110 हा सुद्धा स्कोर या ठिकाणी चेस व्हावा असं स्टेडियम या ठिकाणी आदरणीय शरद पाटील साहेबांनी बनवलेलं आहे. करावं तेवढं कौतुक कमी या स्टेडियमचं. सध्या IPL चे मॅचेस चालू असताना सुद्धा लातूरवरून
पंचक्रोशीच्या खेड्यापाड्यातून असलेले गाव या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी येत आहेत. इतकं सुंदर व्यवस्थापन लातूर जिल्ह्याच्या स्तरावर तर आजपर्यंत आम्ही पाहिलेलं नव्हतं. पुढचा चेंडू जुबेरचं मनोबल वाढवताना संघ, कारण 4 विकेट राहिलेले आहेत आणि स्टेडियमचे मालक आदरणीय शरद पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये बक्षीस. शिल्लक विकेट आहेत ते 4 आणि षटक पण आहेत 4. पुढचा चेंडू जुबेरचा. कुठलीही धाव नाही या चेंडूवरती. 40 वर जाडवून धरलेला आहे. परत एकदा भोंग्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. वाईट चेंडू, 1 अतिरिक्त धाव संख्या. 40 नंतर 1 वाईट म्हणजे 41. 110 रन होण्यासाठी तर इतके वाईट मिळणारच नाहीत, कारण आता बक्षीस आलेलं आहे 100 रुपयेचं माननीय शरद पाटील यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण. 1च रन या ठिकाणी. मला वाटतं या ठिकाणी वैजनाथ 2 रन झाले असते. थोडस धावायला कमी पडतोय संघ, कारण भीती बसलेली आहे त्यांच्या मनामध्ये, कारण विकेटला बक्षीस आहे. कशाही पद्धतीने विकेट पडला जाऊ शकतो. विकेट वाचवण्याचा प्रयत्न करतायत. बघूया क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव संख्या पूर्ण. संघाची वाढती धाव संख्या 43. सुंदर आणि ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा वाईट. 1 अतिरिक्त धाव संख्या 44. आणि बिटवीन द विकेट मध्ये खेळाडूमध्ये आरामशीर पोचलेला आहे. चेंडू येण्यामध्ये थोडासा विलंब. एक रन या ठिकाणी मिळेल. या रनामुळे संघाची वाढती धावसंख्या 45 रन. आणि हा अंपायरचा इशारा आउट. आणि 100 रुपयाचं बक्षीस जात आहे ते जुबेर साठी. सामना संपल्यानंतर 100 रुपयाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी 3 सामने संपल्यानंतर, क्षमा असावी, म्हणजे शेवटचा सामना संपल्यानंतर सर्व अष्टपैलू खेळाडूंना ज्यांनी शर्यत जिंकलेली आहे त्याच खेळाडूंना हे बक्षीस देण्यात येईल. आणि या विकेट नंतर भोंग्याचा आवाज खूपच वाढतोय प्रेक्षकांमधून. असं वाटतंय जसे काही डी.वाय. पाटील स्टेडियमवरच आहोत. डी.वाय. पाटील स्टेडियम सारखीच व्यवस्था आदरणीय पाटील साहेबांनी केलेली आहे. मोलाचं योगदान नाव घ्यावं तितकं कमी. त्यांचे सहयोगी पडिले साहेब. जुबार पठाणला 100 रुपये बक्षीस आताच्या विकेटसाठी. सुंदर टाकलेला हा चेंडू. परत एकदा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जुबार पठाण यांना. 1 बाद केल्यामुळे सूरज पाटील यांच्या वतीनं सामना संपल्याच्या नंतर आपण आपला बक्षीस स्वीकारू शकता, परंतु 3 सामने संपल्याच्या नंतर. संघाची वाढती धावसंख्या 45. 7 बाद. 45 बाद करायचे राहिले ते फक्त आणि फक्त 3. बघूया टीम पूर्ण ऑल आउट होते का नाही.
मोठे मोठे जरा फटके दिलेच पाहिजे, त्यानंतरच पुढचा संघ थोडासा परत एकदा डॉट मिनाजचं सुंदर वापसी झालेली आहे डॉटच्या स्वरूपामध्ये. आठवी 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि संघाची वाढती धाव संख्या 45. आणि हा सरळ बोल्ड. परत एकदा 100 रुपयाचं बक्षीस मिनाजला. लास्ट 2 विकेट. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. खूपच सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन मिनाजचं आणि जुबेरचंही. बॅक टू बॅक 2 विकेट. 8वा ओव्हर 8 विकेट म्हणजे सरासरी प्रत्येक ओव्हरला 1 विकेट या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आता बॅटिंग साठी जात आहेत ते मेहराज पटेल. दोन विकेट शिल्लक. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू मध्ये 16 चौकार सुद्धा बसू शकतात. तेवढी हिम्मत या ठिकाणी दाखवली पाहिजे, कारण हा खेळ हिमतीचा आहे, जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे. परत एकदा डॉट केलेला हा चेंडू मिनाजचा. 15 चेंडू शिल्लक. 2 विकेट ही शिल्लक. परत तिसरा चेंडू डॉट. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक. उचलून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न. सुंदर कमान या ठिकाणी खेळाडूंनी ठेवलेली आहे. प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न आणि तोही यशस्वी. एकही रन नाही. आणि हे काय बघतोय, परत एकदा बाद. 2 विकेट मिळालेले आहेत. ओव्हर मिडल आणि 2 विकेट. सुंदर या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे गोलंदाजाचं. आणखीन एक 100 रुपये या ठिकाणी मिनाजला भेटतील 3 सामने संपल्याच्या नंतर. खूपच एकतर्फी सामना जात असताना, कारण धावसंख्येचा डोंगर काही दिसत नाहीये. लास्ट विकेट. 12 बॉल मध्ये 2 विकेट काढायचे आहेत आणि 12 बॉल मध्ये 12 षटकार सुद्धा मारायचे. 1 विकेट काढायचा आहे क्षमा असावी. 12 चेंडूत 12 षटकारही बसतील. निघालेले आहेत ते 45 आणि पॉवर प्ले. नवव्या ओव्हरला घेतलेला हा पॉवर प्ले. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. 2च खेळाडू बाहेर. हा एक बोनस पॉइंट असतो संघाला, संघाची वाढती धावसंख्या करण्यासाठी, कारण 2 प्लेयर मध्ये असतात. फक्त सर्कलच्या बाजूने जर चेंडू आपण काढलो तर किमान 2-3 चौकार तरी बसतील. थोडीशी बॉलवर नजर द्यावीच लागेल. सतीश कोटमाळे मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू.
चेंडू राहिलेत शिल्लक ते 11. सतीश कोटमाळे 1 ओव्हर 8 रन आणि 2 विकेट. सुंदर प्रदर्शन त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. परत एकदा डॉट केलेला हा चेंडू निर्धाव. संघाची वाढती धाव संख्या 45 वर 9. विकेट राहिलाय तो 1. परत एकदा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर बॉलिंग करतायत ते सतीश कोटमाळे. 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. सुंदर दबाव आणलेला आहे या ठिकाणी. लास्ट विकेट आहे. उचलून मारण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे, कारण हे पॉवर प्ले आहे. उचलून तर मारावंच लागेल. 45 रन. खूप मोठा डोंगर या ठिकाणी दिसत नाही, परंतु सुंदर फटकेबाजी आणि ही चौकार सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. संघाची वाढती धावसंख्या 49. पॉवर प्लेचा हा तर खरा कान मंत्र असतो. सर्कलच्या बाहेर चेंडू काढा आणि 4 रन घ्या. जर मोठ्या फटके बसत नसतील आपल्यास तर किमान सर्कलच्या बाहेर तरी चेंडू उचलून टाकला पाहिजे बॅटने. 4 रन भेटतील. परत एकदा सुंदर खेळलेला हा चेंडू सीमारेषेच्या जवळ जात असताना आणि अंपायरचा इशारा सरळ 4 रन. जसं काय संघाची वाढती धावसंख्या 53. कानमंत्र स्वीकारलेला आहे या ठिकाणी बॅटरने. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 53. 9 विकेट. शेवटचे 6 चेंडू 53 धावा पूर्ण. 9 बाद. बघूया आता 9 बादच राहतात का 10 बाद होतात. सर्व बाद का नाबाद. शेवटचे 6 चेंडू पॉवर प्ले समाप्त. आणि पॉवर प्लेचा अल्पसा फायदा या ठिकाणी बॅटरनं घेतलेला आहे, कारण 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी. पुढचा षटक घेऊन येत आहेत. अंतिम षटक श्रीनाथ शिंदे. बोरीचा बुमरा. वाईट चेंडू 1 अतिरिक्त धावसंख्या. संघाची वाढती धावसंख्या 54. श्रीनाथ शिंदेचा आणि हा सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा 4 रन. या चौकारानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ते 58. कानमंत्र स्वीकारलेला आहे. टोलवण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. लास्ट विकेट तेवढीच जोखीम. 1 शॉट जर चुकला तर विकेट सुद्धा पडू शकतो, आणि तोच शॉट जर परफेक्ट झाला तर चौकार येऊ शकतो. कॉमेंट्री करणाऱ्याला मधुकर शिंदे तर मलाच काय. आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव. संघाची वाढती धावसंख्या 59. आणि या ठिकाणी अफलातून एक अतिरिक्त धावसंख्या पूर्ण खाली दिलेला आहे विकेटकडे. आणि हे काय जादुई खेळ. बॅट टाकून पडतायत बॅट्समॅन, कारण आता करो या मरो ही स्थिती असताना सुद्धा गोंधळ थोडासा होतोच. आणि 2 धावा. संघाची वाढती धावसंख्या 61 रन. आदरणीय मधुकर शिंदे बोरी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या वतीने
डॉट केला हा चेंडू. आउटची थोडीशी अपील, परंतु पंच खूपच चाणाक्ष. मधुकर शिंदे, ग्रामपंचायत बोरी, सरपंच यांच्याकडून समालोचकाला 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद सर, आभारी आहोत. ऑफ साईडला खेळलेला हा चेंडू बघूया किती धावा होत आहेत आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या 65. खूपच सुंदर बॅटिंग करतायत मला तर वाटते, परंतु हा स्कोर आडलेला होता, तो स्कोर आता पुढे पळवत आहेत. सीमारेषेच्या बाहेर टोलवण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. आणि हा सुटलेला चेंडू परत एक धाव काढण्यात यशस्वी आणि सरळ हिट. दोन्ही पंच तेवढे चाणाक्ष. व्हाईट बॉलचा एक रन भेटलेला आहे आणि संघ झालेला आहे तो ऑल आउट. परत एकदा 100 रुपये बक्षीस गोलंदाजांना. आदरणीय शरद पाटील यांच्या वतीनं 100 रुपये बक्षीस. संघाची वाढती धावसंख्या 66, 10 बाद आणि काढायचे आहेत ते 67 रन. 50% रक्कम चा पाऊस. परत एकदा या स्टेडियमचे सन्माननीय मालक 2 6 50 रुपये बक्षीस झालेलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतंय की मॅच सुरू होण्याच्या पहिलेच विजेता डिक्लेअर करावं की काय, कारण बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी मैदानावर पडताना दिसत आहे. सलग 2 मारा किंवा पूर्ण संघामध्ये 2 मारा. 50 रुपये बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे संघाला विजयाकडे नेण्यासाठी बक्षिसाचा पाऊस करताना या स्टेडियमचे मालक या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून बक्षिसाचा पाऊस पाडत आहेत. क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तत्पर. दोन्ही पंच खूपच चाणाक्ष. ऑन स्ट्राईकहून खेळतायत ते गणेश माळी आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सतीश कोटमाळे. बॉलिंग करतायत ते DK धनराज केचकर. सामना सुरू करायचंय. बघूया इनिंगच्या पहिल्या चेंडूमध्ये काय करिश्मा होत होतो. सुंदर या ठिकाणी सन्मान दिलेला आहे गोलंदाजला. गणेश माळी खूपच सन्मानपूर्वक प्रदर्शित खेळ करणारा हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेऊन अत्यंत स्मित हास्य दिलेला हा खेळाडू. बघूया या मॅच मध्ये काय करतायत ते. परत एकदा दुसरा चेंडू. सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु DKचा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. दोन चेंडू निर्धाव. आणि हा काय बोलवलेला आहे रनसाठी, परंतु गणेश माळीनं रोखलेला आहे की गडबड नको, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य. 66 रनावर ऑलआउट झाला म्हणजे दुबळा समजला जाणार नाही, कारण विकेट जर एकदा पडायला लागले तर संघाची वाढती धावसंख्या कोण वाढवणार हा विचार करून गणेश माळी खेळतायत. उचललेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा आउट. गणेश माळी 3 चेंडू खेळून 0 वर आउट. प्रेक्षकांना थोडीशी विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कृपया
सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर बसून या सामन्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे. हे सर्व सामने तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी म्हणजेच सर्वांसाठी ठेवलेले आहेत. त्रिमूर्तीकडून एक बाद नंतर संघाची कमान सामान्यासाठी आलेला आहे तो सुलतान. सुलतान खूप गाजलेला खेळाडू खेळपट्टीवर. छोटीशी अपील झालेली आहे, परंतु सर्व खेळाडूंना कळालं की या ठिकाणी आउट नाही. 4 चेंडू पूर्ण या ठिकाणी. पहिला चेंडू सन्मान, दुसरा डॉट, तिसरा आउट, चौथ्याला छोटीशी अपील आणि आता हा 5वा चेंडू. एकही 5 चेंडू झालेले आहेत. उचलण्याचा प्रयत्न, मिडल ओव्हर, 1 विकेट. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी गोलंदाज डीके करतायत. हा सामना तर खूप टफ होतोय असं वाटतंय मला. डीकेला मिडल ओव्हर टाकण्यासाठी 50% देते, 25 रुपये जाते. 100 रुपये कोणाकडून? बालाजी कदम, विकास कदम. सन्माननीय विकास कदम यांच्याकडून डीके साठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. मिडल ओव्हर टाकल्यामुळे आणि 1 विकेट घेतल्यामुळे आपलं बक्षीस सामने संपल्यानंतर स्वीकारावं. परत एकदा सन्मान. या सन्मानामध्ये खूपच मोठा सन्मान होऊन बसेल, कारण पॉवर प्लेचा हा दुसरा ओव्हर. फरादचा दुसरा चेंडू. सुंदर कट सुटलेली आहे आणि सुंदर चौकार सुद्धा गेलेला आहे, कारण एक मोठा विकेट होता आपल्या हातामध्ये, कारण आपल्याला 67 रनामध्येच मॅच सुटणार आहे, त्यासाठी कॅच सोडायला नाही पाहिजे. दुसऱ्या चेंडूला चौकार. संघाची वाढती धावसंख्या 4 रन. खाता तो खुल गया है. आप रन तो मिलेगे ही मिलेगे. पुढचा चेंडू फरादचा. उचललेला चेंडू हवेमध्ये. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि हा झेल सुटलेला आणि 2 धावा. संघाची वाढती धावसंख्या 6. या अगोदर सुद्धा सुंदर कट उडालेली होती, त्यावर चौकार. आता एक झेल बाद होऊ शकला असता, पण त्यावर 2 धावा. म्हणजे थोडीशी फिल्डिंग गच्चाळ होताना दिसत आहे. क्षेत्ररक्षण थोडं लक्ष दिलं पाहिजे, मला तर व्यक्तिगत वाटतंय, कारण 66 रनाचा हे आव्हान जर असं कॅचा सोडलो तर नक्कीच हातातून निसटू शकेल. त्यासाठी दोन्ही संघानं चाणक्य पद्धतीने खेळ खेळावं आणि खेळलं पाहिजेच. पुढचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न. कुठलाच प्लेअर त्या ठिकाणी उपलब्ध नाही. चेंडू जातो तो सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि 4 रन. सतीश कोटमाळे यांचा चौकार. संघाची वाढती धावसंख्या 10 रन. कान मंत्र स्वीकारलेला आहे या ठिकाणी सतीश कोटमाळे, कारण सर्कलमध्ये प्लेअर असताना फक्त सर्कलच्या बाहेर चेंडू काढायचा असतो, तो जातो सरळ 4 रनाकडे. परत चेंडूकडे निहाळून बघितलेला, परंतु वाईट. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी त्रिमूर्ती संघाला मिळेल. संघाची वाढती धावसंख्या 11. 1 विकेटवर. परत एकदा सन्मान.
तटवलेला चेंडू, परंतु या ठिकाणी आम्ही या चेंडूला सन्मान हे नाव दिलेलं आहे. सन्मानात मॅच जायची. सुंदर टोलवलेला चेंडू, थोडासा वरी राहिलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी 2 रन होऊ शकले असते, परंतु सुंदर क्षेत्ररक्षणामुळे एकच धावावर समाधान मानावं लागेल त्रिमूर्ती संघाला. आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ते 12. 2 ओव्हरची समाप्ती. आपल्याला 5 ओव्हरमध्ये 37 रन काढायचे आहेत आणि 1 बोनस पॉइंट घ्यायचा आहे. परंतु खेळाचं प्रदर्शन बघितलं तर थोडासा अवघड विषय वाटतोय हा, कारण गणेश माळी सारखा बलाढ्य प्लेयर या ठिकाणी जेलबाद झालेला आहे स्ट्रेटला, म्हणून संघाला थोडंसं सांभाळून खेळावंच लागेल. थोडीशी चर्चा तर होणारच या ठिकाणी, कारण संघाची धावसंख्या 66च आहे प्रतिस्पर्धी संघाची. तर थोडासा विचार करूनच फलंदाजी आणि गोलंदाजीही करावं लागेल. क्षेत्ररक्षण ही क्षेत्ररक्षणामध्ये खूपच परिवर्तन झालेलं दिसतंय. ऑन स्ट्राईकला 1, ऑफ स्ट्राईकला 1, ऑफ साईडला 1. पॉवर प्लेची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये 12 रन, 1 विकेट. सुंदर प्रदर्शन झालेलं आहे या ठिकाणी. रॉयल टाइगर्स, टाइगर्स ने अब अटैक करना शुरू कर दिया है. वैयक्तिक 3रं आणि सांघिक 3रं षटक. वैयक्तिक 2रं क्षमा असावे, सांघिक 3रं डिके सरांचं. डिके सरांना पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट. वाईट चेंडू, 1 अतिरिक्त धावसंख्या. संघाची वाढती धावसंख्या 13. डिके सरांच्या पहिल्याच ओव्हरमध्ये निर्धाव षटक गेला आणि 1 विकेट. तो पण संघाची आन बान शान गणेश माळी यांना वापस पाठवलेला आहे. पुढचा चेंडू, उचललेला चेंडू सरळ हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक काय करतात, आणि हा झेलपर्यंत कुठलाही खेळाडू पोहोचलेला नाही. 2 धावा काढण्यात या ठिकाणी सफल त्रिमूर्ती वॉरियर्स. संघाची वाढती धावसंख्या 15. 1 बाद मिळाला असता या ठिकाणी डिकेला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत, कारण फलंदाज सुद्धा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीत त्याच ठिकाणी खेळत आहेत, म्हणून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नाही. असंही होऊ शकतं. पुढचा चेंडू डीकेचा, उचलून खेळलेला चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही. सरळ सीमारेषेच्या बाहेर, आणि आदरणीय पडिले साहेब या ठिकाणी दोन्ही हातवरी करून सांगतात की हे सरळ षटकार आहे. कदाचित या ठिकाणी क्षेत्ररक्षक असता तर तिकडला पण बाद असता आणि इकडलाही बाद असता. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ते या षटकारानंतर 21. सुंदर प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये डीकेचं. 2 हवेमध्ये झेल होते, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. संघाची वाढती धावसंख्या 21. मला वाटतंय डीकेने आता सरळ त्रिफळा बाद केला पाहिजे काय की. डॉट केलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू. बॉलरला थोडस मनोबल करावं लागेल संघानं, कारण 2 झेल हवेमध्ये होते. पुढचा चेंडू डीकेचा. बघूया काय होतं या चेंडूवरती.
एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात. अंपायरचा इशारा, लेग बाईटचा 1 रन. संघाची वाढती धाव संख्या 22. परत एकदा बक्षिसाचा पाऊस पडलेला आहे. आदरणीय शरद पाटील यांच्याकडून सतीश कोटमाळे यांना षटकार मारल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अगोदरचे 50 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. हिसाब पूर्ण पक्का या ठिकाणी. परत हवेमध्ये खेळलेला चेंडू मिळू आपला प्लेयर असून काही उपयोग नाही. अंपायरचा इशारा, सरळ 6 रन. सतीश कोटमाळेंनी सरळ हा षटकार मारून सांगितलेला आहे. क्षमा असावी. सुलतान यांनी हा ठोकलेला षटकार. मला वाटतं सुलतानसाठी सुद्धा आता 100 रुपये बक्षीस कोण देईल का? कारण सुलतान सुद्धा या ठिकाणी म्हणतो की हम भी किसी से कम नहीं है, हम भी मार सकते हैं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या या षटकारानंतर 28. 1 विकेटच्या नुकसानीवर ओव्हर समाप्त झालेला आहे. या 6 चेंडूमध्ये 16 धावा मिळवण्यात 2 षटकार आणि 1 चौकार. 2 षटकाराचे झाले 12 आणि 1 चौकार झाले 16. खूपच, परंतु झेल सुद्धा उडालेले होते हवेमध्ये. झेलायला पाहिजे होते, कारण हा खेळ व्यक्तिगत नसून सांघिक आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आलेली आहे. सोनालिका ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते व्यंकटेश ट्रॅक्टर्स लातूर. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पर मॅच, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सोनालिका ट्रॅक्टर्स, व्यंकटेश ट्रॅक्टर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे. गोलंदाजाचं नाव अनवर. बघूया काय करतो अनवर. आणि हा काय, कसलाही सुसंवाद नाही. 1 अतिरिक्त धावसंख्या वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या 29. परत निर्धाव चेंडू. 5 ओव्हरमध्ये 37 काढायचे होते आपणास. 29 झालेले आहेत. 8 रन बाकी आहेत आणि 11 चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. बघूया हा चमत्कार या मैदानावर होतो का नाही. चमत्कार करण्याचा प्रयत्न, सरळ चौकार. आणि आता आपल्याला 1 पॉइंट प्लस जाण्यासाठी फक्त 4 रनाची धावसंख्या काफी आहे. बघूया 4 चेंडूमध्ये 4 धावा निघतात का एका चेंडूमध्ये 4 धावा निघतात. पण गोलंदाज सुद्धा खूप चाणक्य, त्या 4 चेंडूमध्ये 4 बाद सुद्धा ते करू शकतात. कारण हा क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 33 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्रिमूर्ती वॉरियर्सचे. 1 विकेट गणेश माळी यांच्या स्वरूपात. पुढचा चेंडू, चेंडू हवेत राहिला परंतु झेल कुणी पकडू शकला नाही. कसं का असेना, सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव वाचवलेली आहे. आणि हा टोलवलेला चेंडू निर्धाव ठरला. थोडस डिप्रेशन मध्ये त्रिमूर्ती दिसत आहे.
संख्या तर रनाची कमी आहे, पण डिप्रेशन घ्यायची काही आवश्यकता नाही. छोटीशी अपील. डॉट चेंडू. गणेश माळी खूप बलाढ्य प्लेयर या ठिकाणी आउट झाल्यामुळे त्रिमूर्ती वॉरियर्स वरती कदाचित प्रेशर असावं असं सर्व प्रेक्षकांना वाटत आहे. परत टोलवलेला चेंडू. बघूया काय होतं. 2 रन होतात का 4 रन होतात. क्षेत्ररक्षक निमांत थांबलेले या ठिकाणी आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. मला वाटतं ते कदाचित पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असावेत, कारण चेंडू खूप दूर गेलेला असताना सुद्धा अडवलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या 35. 4 ओव्हरमध्ये 35. आता जर 1 पॉइंट वाढवायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 2च धावा काढायच्या आहेत, परंतु 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा होऊ शकतात. म्हणून 2 धावा काढायच्या का 36 धावा काढायच्या हे तर आता फक्त दोन्ही फलंदाजच ठरवतील. 36 बॉल 32 रन. 36 बॉल 32 रन जिंकण्यासाठी पाहिजेत ते 36 बॉल 32 रन. युवराज सिंग सारखा खेळाडू असेल तर 6ला 6 मारून मॅच आपल्या खिशात घेऊन आरामशीर ते बक्षीस स्वीकारण्यासाठी इकडे येऊ शकतात. थोडीशी सल्लामसलत, कारण आमचे सहकारी मित्रांनी 36 मध्ये 32 सांगितल्यानंतर थोडेसे वातावरण मैदानावरती तैड झालेलं आहे. पुढचे 2 संघ कृपया तयार राहायचं आहे. पुढच्या 2 संघांनी कृपया तयार राहायचं आहे. पुढच्या दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की आपण सामन्यासाठी तयार राहायचंय. खेळावं लागेल तुम्हाला. मी सुद्धा जर्सी घालून येऊ लागला. परत एकदा आलेत फराज शेख. 36 मध्ये 32 आणि 6 मध्ये 2. 1 पॉइंट साठी फरादला थांबवलेला आहे. थोडस सल्लामसलत करतायत, काहीतरी क्षेत्ररक्षणात परिवर्तन मागतायत. लेगला जाण्यासाठी निर्देशित केलेला आहे या ठिकाणी जर्सी नंबर 313. अनुभव महत्वाचा असतो सामना खेळत असताना. 6 मध्ये 2 काढा 1 पॉइंट घ्या. 36 मध्ये 32 काढा, सामना खिशात घाला. उचललेला चेंडू. बघूया काय होतो. क्षेत्ररक्षक का करता आणि हे काय खूपच सुंदर प्रदर्शन आणि हा आउट. मनसूरने सुंदर झेल घेतलेला या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने त्यांचं कौतुक होत आहे टाळ्याच्या गजरामध्ये. सुलतान शेख यांचा हा विकेट. सुलतानचे मिळून रन. पुढचा फलंदाज इम्रान शेख. मनसूरच्या कॅचला सोहेल पठाण यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने सर्व सामने झाल्यानंतर आजच्या दिवसातले सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. फरादला थांबवलेला आहे. 5 बॉलमध्ये 2 रन 1 पॉइंट मिळवण्यासाठी आणि 35 बॉलमध्ये 32 रन. इम्रान शेख वर गेलेले आहेत. बघूया छोटा शॉट खेळतात का मोठा. आणि उचललेला हा चेंडू सरळ जातो ऑफ साइडला आणि अंपायरचा इशारा षटकार. शेठने सांगितलं आहे की खूप खूप अभिनंदन त्रिमूर्ती संघाचं या षटकामुळे
त्यांचा 1 पॉइंट फिक्स झालेला आहे. परत एकदा सुंदर फटकेबाजी आणि अंपायरचा इशारा सरळ. 4 धावा 2 चेंडू मध्ये 10 रन काढण्यामध्ये यशस्वी फटकेबाजी शेखची. 50 रुपये जमा झालेले आहेत षटकाराचे. 33 बॉल 22 रन. कृपया रूल्स अँड रेग्युलेशन कडे थोडस लक्ष द्यायचं. मोबाइल नॉट अलाउड इन ग्राउंड. आपके ऊपर कार्रवाई हो सकती है, लेकिन ये पहली गलती माफ है. अच्छा डॉट किया यहां पर. अभी निकालने हैं. सम्मान देने का प्रयास, लेकिन रन चुराने का भी प्रयास यहां पर करेंगे शेख. 1 रन निकालने में कामयाब. अच्छा प्रदर्शन रहा दोनों ही टीम का. मैच तो कौन जीतेगा ये कुछ पता नहीं है, लेकिन त्रिमूर्ति को 1 पॉइंट मिलेगा जरूर. ओटा का खेलने का प्रयास. अच्छा डॉट किया. ओवर की समाप्ति. इस ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर जाता है 46 रन 2 विकेट के बाद. निकालने के लिए है 5 ओवर में 21 रन. बड़ा मुकाबला होने जा रहा है. शेख ने आते ही 2 गेंद में 1 सिक्स और 1 चौका और 1 सिंगल. 3 गेंद में 11 रन. अच्छी साझेदारी यहां पर दोनों बैट्समैन के द्वारा. 1 बोनस तो मिल चुका है त्रिमूर्ति को. भाग्यशाली है त्रिमूर्ति, क्योंकि गणेश माली का विकेट जा चुका था 0 पर. फिर भी त्रिमूर्ति दिखा रहे हैं कि हम भी कम नहीं है. गणेश माली के बाद हम भी खेल सकते हैं, क्योंकि खेल सबको खेलना पड़ता है, एक के ऊपर नहीं होता है. थोड़ा सा डिस्कशन हो रहा है. तीस बॉल 21 रन. अटीतटीचा हा सामना. 30 गेंदों में 21 रन. बड़ा मुकाबला यहां पर देखने को मिलेगा पूरी प्रीमियर लीग में. और बॉलिंग के लिए आए हैं अजीत मलवाड़े. ऑन स्ट्राइक से खेल रहे हैं इमरान शेख. 3 गेंद में 11 रन निकालने में कामयाबी इमरान शेख. 4 गेंद में 11 रन. बड़ा प्रेशर यहां पर. 30 गेंद में 21 रन. काफी बार ऐसा होता है कि गेंद कम होते हैं रन ज्यादा होते हैं. यहां पर गेंद ज्यादा है रन कम है, फिर भी बैट्समैन के ऊपर प्रेशर बनाए रखा है. क्षेत्र रक्षण में थोड़ा सा परिवर्तन. बड़ी प्लानिंग हो सकती है यहां पर. ऊपर खेला उठा के फील्डर बॉल के नीचे और ये छूट गया. 1 रन मिलेगा. 29 गेंद 20 रन. 29 गेंद में 20 रन. कुछ भी हो सकता है. 1-2 विकेट अगर मिलते हैं. सतीश कोटमाड़े 26 पे खेल रहे हैं 17 गेंद में. अच्छा शॉट खेला यहां पर. दोनों फील्डर को भगाया. गेंद सीधा जाते हुए सीमा रेखा के बाहर.
अंपायर का इशारा 4 रन। इसी 4 रन के साथ टीम का स्कोर होता है 51 रन। 2 विकेट के नुकसान पर 28 गेंद में 16 रन चाहिए। अच्छा उठाया यहां पर गेंद, अभी क्या होगा इस बार। फील्डिंग अच्छी रही यहां पर। अच्छा प्लेसमेंट यहां पर और उतनी ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा करते हैं फील्डर्स। बेहतरीन गेंदबाजी के साथ साथ बेहतरीन बैटिंग का प्रदर्शन यहां पर बोरी प्रीमियर लीग में। 2 की मांग थी लेकिन रोक दिया। स्कोर बड़ा नहीं है इसलिए रनआउट का चांस नहीं देना चाहते त्रिमूर्ति वॉरियर्स। अच्छा प्लेट, सम्मान दिया गेंदबाज को क्योंकि बड़ा स्कोर नहीं है। बड़ा शॉट खेलने के प्रयास में अगले बोरी सुपर वॉरियर्स और बोरी सुपर किंग, इन दोनों कप्तान को टॉस के लिए आमंत्रित किया जाता है। छह ओवर के बाद 54 रन बनाने में कामयाब यहां पर त्रिमूर्ति वॉरियर्स। 2 विकेट पर 24 गेंद में 13 रन चाहिए। आराम से खेलना चाहते हैं, 2 की मांग थी, रोक दिया। रनआउट का चांस नहीं देना चाहते त्रिमूर्ति वॉरियर्स। बोरी वॉरियर्स आणि बोरी सुपर किंग या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय। जितना होता है उतना खेल करेंगे। फील्डिंग आई तुम्हारी तो दूसरे 4 भी टक करके करून बोलना फील्डिंग कंप्लीट। बॉलर लागतो नाणेफेक करण्यासाठी बोल, लवकर बोला, लवकर लगेच. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी यायचंय। मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन प्रत्यक्ष नाणेफेक करून घेणार आहेत। पुढचा चेंडू काय कुठं झालं मोबाईलचं नाही तिथं भिंगुलीचा जयंती चौला माझी काय झाले मी अर्ध्यातून आला तिथे चोलीवर सोरी ना पाणी आपली भिंगुली 7:30 टायमिंग होता 8 पर्यंत क्लोज करून घ्या म्हणलं 1 तास लेट आहे तरी पण चालू जाणार असणार ती दारू तुम्ही काय त्याला नाही ना सरपंचाला दिलं ना पोलीस पडायला 50 रुपये कोणतरी जमा केले ते ध्यानाने घेत जा लेट आहे ना दहावाजी पण अलाउड असते ना दहावाजी पण अलाउड असते दहावाजी पण अलाउड असते नाही नाही टायमिंग दिलं 7:30 पर्यंत टायमिंग आहे त्याला घ्या लवकर खेळ चालू करायचंय कृपया। दोन्ही संघाचे कर्णधार परत एकदा आपल्यास विनंती करतो की नाणेफेक करण्यासाठी संयोजन समितीच्या मंचाकडे यायचंय। थोडस वेळेचं भान ठेवायचंय कृपया। योगेश कलकुटे आणि बाला पटकन या जरा अर्धा तास तर खेळो। अच्छा प्रेशर बना है यहाँ पर योगेश कलकुटे। सुंदर उचललेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि सरळ अंपायरचा इशारा 6 रन षटकार। दोन्ही संघामध्ये नाणेफेक होत आहे। नाणेफेक करण्यासाठी
आदरणीय सचिन भैया पडिले साहेब हे नाणेफेक करून घेत आहेत. नाणेफेक झालेला आहे. आणि या ठिकाणी नाणेफेक बोरी सुपर किंग यांनी जिंकलेला आहे. दोन्ही संघाला विनंती आहे की आपले प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करायचंय, कारण सामना लगेच सुरू करायचा आहे. सुंदर टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. बोरी वॉरियर्सला विनंती आहे की प्लेइंग 11 द्यायचंय. जर कालचेच असतील तर सांगायचंय, त्यावरच कंटिन्यू होईल मॅच. सुंदर गोलंदाजी, मोठं प्रेशर या ठिकाणी त्रिमूर्तीच्या समोर ठेवलेलं आहे, कारण चेंडू जास्त आहेत आणि धावसंख्या कमी. असं जर खेळलात तर उलट समीकरण होईल. चेंडू कमी, धावसंख्या जास्त. उचलून खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव या ठिकाणी. सुपर वॉरियर्स, क्षमा असावी, सुपर किंग, बोरी सुपर किंग आपला निर्णय कळवायचा आहे कृपया. बोरी सुपर किंग कृपया आपण आपला, बालाजी कदम आपणास विनंती आहे, आपला निर्णय कळवायचा आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होताना दिसते. बोरीला बेटा. हा जा जा. मी जेवण करून येतोय म्हणून सांगा. 7 ओव्हर 61 धावा, 2 विकेट, 18 बॉल 6 रन. पहिल्या चेंडूवरती षटकार सुद्धा बसू शकतो आणि पहिल्या चेंडूवरती बाद पण होऊ शकतो. दोन्ही संघ खूपच चालाक्ष. बॉलिंग साठी आलाय ते परत डीके. डीकेच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य म्हणजे हवेमध्ये झेल खूप उडतात, कारण क्षेत्ररक्षकानं ते झेललं पाहिजे, कारण संघाची धावसंख्या खूप कमी होती. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी संयोजन समितीकडून कौतुक होत आहे. क्षेत्ररक्षणाचं मनसूर यांच्याकडून एक बाद केलेला आहे. त्या मनसूरने सरळ झेल बाद केलेला आहे. खूपच घातक हा खेळाडू मैदानावर. परत एकदा डॉट. मॅन ऑफ द मॅच सगळ्यानंतर देऊ आता. सर्व मॅन ऑफ द मॅच सर्व सामने संपल्याच्या नंतरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. उचललेला चेंडू सरळ जात आहे तो सीमेकडे आणि सीमारेषेच्या बाहेर, आणि या ठिकाणी मॅच विन झालेली आहे. अंपायर थांबव म्हणत होते. वाजवा गाणं. सुंदर प्रदर्शन या ठिकाणी त्रिमूर्ती वॉरियर्सचं. गणेश माळीचा विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये 0 पडलेला असताना सुद्धा एक बोनस पॉइंट प्लस मॅच खिशामध्ये घातलेला आहे त्रिमूर्ती वॉरियर्स यांनी. त्रिमूर्ती वॉरियर्स यांना सलग 3 सामने जिंकल्याबद्दल सर्व संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सामना बोरी सुपर किंग आणि बोरी वॉरियर्स. बोरी सुपर किंग विन द टॉस अँड चूज द फर्स्ट बॅट. तर बोरी वॉरियर्स यांना विनंती आहे की कृपया आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जायचंय, कारण थोड्याशा टेक्निकल अडचणीमुळं नंतरनं सामना थांबणार आहे.